पावसाळ्याच्या सीझनमध्ये रिमझिम पाऊस चालू असताना काही क्रिस्पी आणि क्रंची खायची इच्छा झाली असेल आणि नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे स्नॅक्स तुम्ही नक्की बनवून खा. घरच्या साहित्यापासून हे स्नॅक्स तयार होते. खूप क्रंची आणि क्रिस्पी असे हे स्नॅक्स तयार होते. जर असे क्रिस्पी आणि क्रंची काही खायची इच्छा झाली असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तर चला मग रेसिपीकडे वळूयात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप रवा इथे घेतलेला आहे. रेग्युलर बारीक रवा आहे हा. आपण जो नेहमी वापरतो तोच आहे. आणि त्यानंतर 2 चमचे चिली फ्लेक्स घेतलेले आहे. 1 मध्यमशा आकाराचा आपल्याला बटाटा लागणार आहे आणि 2 चमचे ऑरिगॅनो लागणार आहे. आणि त्यानंतर इथे मी ओव्याची पाने घेतलेली आहे. तर माझ्या घरी कुंडीमध्ये ओव्याचे झाड लावलेले आहेत, तर त्याचीच ही मी पाने घेतलेली आहेत. जर तुमच्याकडे ही पाने नसतील तर तुम्ही येथे कोथिंबिरीचा यूज करू शकता, काहीही हरकत नाही आहे. तर त्यानंतर आपण बटाटा हा छानपैकी वरची साल काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला या बटाट्यावरची साल काढायची आहे आणि छानपैकी तो खिसून घ्यायचा आहे. अगदी बारीकही खिस याचा करायचा नाही आहे. रेग्युलर आपण ज्या खिसणीने खिसतो तसाच आपल्याला हा खिस तयार करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर गॅसची फ्लेम चालू करून त्यावरती कढई ठेवणार आहोत आणि थोडे तेल घालणार आहोत आणि जिरेचा आपल्याला एक तडका तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा जिरे घातलेले आहेत, चिली फ्लेक्स 2 चमचे घातलेले आहेत आणि छानपैकी आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. तर त्यानंतर ऑरिगॅनो पण मी येथे 2 ते 2.5 चमचे घातलेले आहेत. आणि त्यानंतर आपण येथे 1 ग्लास पाणी घालणार आहोत. छान कडकडीत असा हा तडका तयार झालेला आहे. यामध्ये आपण हे मसाले घातलेले आहेत आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला जो आपण बटाट्याचा खीस तयार केला होता तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि छानपैकी सर्व मिक्स करून घेणार आहोत. आणि ओव्याची पाने आपल्याला अशा प्रकारे बारीक चिरून घालायची आहे. तर भरपूरसा मसाला या पाण्यामध्ये झालेला आहे आणि त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा मीठ घातले आहे चवीनुसार. आता आपल्याला या पाण्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे आणि एकदा का पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण हा रवा मिक्स करून घेणार आहोत आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला तो छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे अगदी येथे आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि छानपैकी पटपट हे रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी स्पॅच्युलाच्या साहाय्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे एकही यामध्ये गाठ होणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचे आहे. तर पाहू शकता अगदी 4 ते 5च मिनटामध्ये अशा प्रकारे आपला डो रेडी होतो. तर डो रेडी झाला की आपल्याला तो ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो थंड करून घ्यायचा आहे. पसरून आपल्याला तो थंड करायचा आहे, कारण की हा डो एक फार गरम आहे. तर आपल्याला एकदम थंड न करता आपल्याला हा डो कोमटसा करून घ्यायचा आहे. हलकासा गरम राहील तेव्हाच आपल्याला हे स्नॅक्स बनवून घ्यायचे आहे. तर हाताला मी थोडे तेल लावलेले आहे आणि तेल लावून आपण हा डो प्रथम मळून मऊ करून घेणार आहोत. म्हणजे आपण जो स्नॅक्स बनवणार आहोत तर त्या स्नॅक्सला चिऱ्या वगैरे पडणार नाही आहे. तर स्मूथ असा हा डो आपण तयार करून घेणार आहोत. तर पाहू शकता हलकासा कोमटच आहे अजून हा डो. तर आपण त्याचे अशा प्रकारे स्नॅक्स बनवणार आहोत. तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये स्नॅक्स मी बनवत आहे. पाहू शकता अगदी आपण छोटासा भाग घेऊन डोचा गोल करून अगदी मध्ये बोटाच्या साहाय्याने या स्नॅक्सला आपण अशा प्रकारे आकार देणार आहोत. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण हा डो घेऊन छानपैकी त्याला मळून मऊसूत करून अशा प्रकारे स्नॅक्स करून घेणार आहोत. तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व सारख्या आकाराचे मी स्नॅक्स बनवून घेणार आहे. अगदीच मस्त असे आपले हे सर्व स्नॅक्स रेडी झालेले आहेत बनवून. तर आता आपण हे फ्राय करून घेऊयात. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे
गॅसवरती कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत फ्राय करण्यासाठी. आणि तेल छानपैकी कडकडीत आपल्याला तापवून घ्यायचे आहे. आणि कडकडीत तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे. तर आणि आपण हे स्नॅक्स तळून घेणार आहोत. तर तळायची पण एक ट्रिक्स आहे की आपण हे कसे तळत आहोत. अगदी गॅस फुल करून जर नुसते तळले तर हे वरती करपतील आणि मध्ये कच्चे राहतील. तर त्यामुळे आपल्याला काय करायचे आहे, तेल हे छानपैकी कडकडीत तापून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हा स्नॅक्स तळून घ्यायचा आहे. तळण्यासाठी थोडा टाईम लागतो, पण अशा प्रकारे जर तळले तर हा स्नॅक्स कुरकुरीत आणि क्रंची असा होतो. तर एवढे तळण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनटं लागतात. तर मीडियम टू लो गॅस करूनच आपल्याला हा स्नॅक्स तळून घ्यायचा आहे. हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे कुरकुरीत आणि क्रंची असा स्नॅक्स आपला रेडी होतो. तर पाहू शकता किती कुरकुरीत असा हा स्नॅक्स आपला रेडी झाले आहे. आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल. तर अशा प्रकारे दुसरी बॅच पण मी तळून घेत आहे. तर पहिल्या बॅचमध्ये आपण जे रूल केले तळण्यासाठी त्याचप्रमाणे आपण हे पण तळून घेणार आहोत. मीडियम टू लो गॅस करूनच आपण हे स्नॅक्स तळून घेणार आहोत. तर पाहू शकता सर्व स्नॅक्स अशाच प्रकारे मी तळून घेतलेले आहे. थोडा टाईम लागतो, पण कुरकुरीत आणि क्रंची असे हा स्नॅक्स आपला रेडी होतो. अगदी तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे कुरकुरीत आणि क्रंची स्नॅक्स तुम्ही बनवा. पाहू शकता तुम्हाला आवाजावरूनही लक्षात आलं असेल की किती क्रंची आणि क्रिस्पी असा हा स्नॅक्स आपला रेडी झालेला आहे. खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. नवीन काही खायची इच्छा झाली असेल तर अशा प्रकारचा स्नॅक्स बनवा. अगदी घरच्या साहित्यापासून खूप मस्त असा स्नॅक्स तयार होतो. कोणत्याही प्रकारचे वरून मसाले टाकायची काहीच गरज नाही आहे. ऑलरेडी शिजवतानाच आपण भरपूर मसाले टाकलेले आहेत. त्यामुळे खूप टेस्टी असा हा स्नॅक्स तयार होतो. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली, थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.